नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत देशोदेशीच्या आडनावांचा इतिहास. हा आपला या मालिकेतला 4था भाग आहे आणि देशोदेशीच्या आडनावांचा इतिहास समजून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे जर आपल्याला आपल्या आडनावाचा इतिहास समजून घ्यायचा असेल, जर आपल्याला आपल्या स्थानिक गावामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आडनावं कशी पडली हे समजून घ्यायची असतील, तर मग आपल्याला या जगामध्येच आडनावं कशी निर्माण झाली आणि सर्वात आधी आडनाव का निर्माण झालं, त्याची गरज का भासली, कोणी ते आडनाव निर्माण केलं, या गोष्टी मुळातून समजून घ्याव्या लागतील. फक्त आणि फक्त आपल्या आडनावापुरता विचार करून आपल्याला आपल्या आडनावाचं पूर्ण ज्ञान होणार नाही किंवा आपल्या पूर्वजांचं पूर्ण ज्ञान होणार नाही. जर या जगामध्ये आडनावं कशा प्रकारे अस्तित्वात आली हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या आडनावाचा अर्थ देखील चांगल्या प्रकारे समजणार नाही. म्हणून आपण या भागामध्ये देशोदेशीची जी आडनावं आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये जी आडनावं आहेत, ज्या प्रथा परंपरा आहेत, त्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आणि या विश्वामध्ये किंवा या मानवजातीमध्ये पहिल्यांदा आडनावाची सुरुवात कुठे झाली, का झाली, कशी झाली, त्याची कारणं तपासून पाहणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. विदेशातील आडनावाचा किंवा या जगातील आडनावांचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर सर्वात आधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आडनावाच्या आधी जी गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे माणसाचं नाव. दोन माणसांमध्ये फरक करण्यासाठी किंवा दोन माणसांची वेगळी वेगळी ओळख पटवण्यासाठी सर्वात आधी जेव्हा माणसाला बोलता येऊ लागलं तेव्हा त्याने कोणती गोष्ट केली असेल तर दोन माणसांना वेगळं वेगळं ओळखण्यासाठी वेगळे वेगळे आवाज काढायला सुरुवात केली. नंतर ज्या वेळेला भाषा निर्माण झाली त्यावेळेला त्या आवाजाचं रूपांतर भाषेमध्ये, शब्दामध्ये झालं आणि प्रत्येक माणसाची ओळख म्हणून एक नाव, एक शब्द हा लिहिला गेला. परंतु प्रत्येक माणसाला एक नाव जरी दिलं गेलं तरी आडनाव हे त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हतं. आडनावाची गरज तेव्हा पडलेली नव्हती आणि पुढे भविष्यामध्ये जेव्हा आडनावाची गरज पडायला लागली तेव्हा देखील सगळ्याच माणसांनी आडनावं स्वीकारली असं नाही. काही माणसांनी स्वीकारली, काही समाजांनी स्वीकारली, काही देशांनी स्वीकारली, पण काही देशांनी आजही आडनावं स्वीकारलेली नाही आहेत. म्हणजे माणसासाठी नाव जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आडनाव महत्त्वाचं नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाव आणि आडनाव याच्यामध्ये जर तुलना करायची वेळ आली तर नाव माणसासाठी महत्त्वाचं आहे, आडनाव महत्त्वाचं नाही. आडनाव नसलं तरी चालतं पण माणसाला नाव हे असलंच पाहिजे. मग ज्या वेळेला ही आडनावं निर्माण झाली त्यावेळेला काय झालं तर आडनावं कधीही माणसाच्या एका संस्कृतीमध्ये निर्माण झाली नाहीत. आपण जसं बघतो की पृथ्वीवर माणसाच्या विभिन्न प्रजाती उदयाला आल्या, त्यांच्या विभिन्न संस्कृती उदयाला आल्या वेगवेगळ्या. तर वेगवेगळ्या संस्कृतीच्या गरजा वेगळ्या वेगळ्या होत्या. वेगवेगळ्या संस्कृतीचा विकास वेगवेगळा होत गेला, क्रमिक विकास. काही संस्कृतींचा जास्त वेगाने झाला, काही संस्कृतींचा कमी वेगाने झाला. त्याच्यामुळे प्रत्येक संस्कृतीमध्ये आडनावांची जी पद्धत आहे किंवा आडनाव देण्याची जी प्रथा आहे ती वेगळी वेगळी आहे. काही ठिकाणी कौटुंबिक आडनावं आपल्याला आढळतात, काही ठिकाणी स्थानिक आडनावं आपल्याला आढळतात, काही ठिकाणी कायद्यानुसार सक्तीची आडनावं आपल्याला आढळतात, काही ठिकाणी प्रथेनुसार आडनावं आढळतात, काही ठिकाणी आपल्याला मातृसत्ताक आडनावं आढळतात, काही ठिकाणी पितृसत्ताक आडनावं आढळतात, काही ठिकाणी आपल्याला वेगळी वेगळी टोपण नावं लोकांनी आडनाव म्हणून वापरलेली दिसून येतात. अर्थात आज आपण ज्यांना आडनाव म्हणतो ते त्या काळामध्ये त्याला आडनाव म्हणलं जात नव्हतं. पण काही ना काही नावं एका कुटुंबाचा, कुलाचा, वंशाचा ओळख पटवणारी लोक स्वतःला लावून घेत असत, एखादं टोपण नाव किंवा पदवी लावून घेत असत. पण प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि प्रथेमध्ये या गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत्या. प्रत्येक देशामध्ये या गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत्या, वेगवेगळ्या काळांमध्ये गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत्या. परंतु या सगळ्या गोष्टी जरी वेगळ्या वेगळ्या असल्या, आडनावं वेगळी वेगळ्या, आडनावं लावण्याची कारणं वेगळी वेगळी असली तरी पण या आडनावांचे जे प्रकार होते ते आडनावांचे 4 प्रकार हे आपण म्हणू शकतो की ढोबळमानाने प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये समान होते. ते 4 प्रकार कुठले होते? पहिलं प्रकार म्हणजे अनुवंशिक आडनाव. अनुवंशिक म्हणजे की तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही पुढे चालवता त्याला आपण म्हणतो की अनुवंशिक आडनाव, की जे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलं. दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणू शकतो की स्थानात्मक किंवा स्थानिक आडनाव,
ज्या ठिकाणी तुम्ही राहता, जन्माला येता, तुमचं कामाचं ठिकाण असतं किंवा ज्या ठिकाणी तुमची काही मालकीची जमीन वगैरे असते, तर ते एक स्थानिक आडनाव, त्याची ओळख म्हणून त्या जमिनीवरून, भूभागावरून पडतं, ते एक स्थानिक आडनाव असतं. तिसरा प्रकार म्हणजे व्यावसायिक आडनाव. तुम्ही जे काही काम करता त्या कामावरून जे तुमचं आडनाव पडतं त्याला व्यावसायिक आडनाव असं म्हणतात. आणि चौथा प्रकार म्हणजे टोपण नाव. टोपण नाव काय असतं? तर टोपण नाव म्हणजे एखादं काम एखादा मनुष्य करतो किंवा एखादं आपण म्हणतो की पराक्रम एखादा माणूस गाजवतो, त्याच्याबद्दल त्याला पदवी मिळते. ती पदवी काही वेळेला वैभवाचं प्रतीक असते, ऐश्वर्याचं, पराक्रमाचं प्रतीक असते. काही वेळेला एखाद्या समूहाला कमी दर्शवण्यासाठी किंवा नीच दर्शवण्यासाठी, हीन दर्शवण्यासाठी त्यांच्यावर काही पदव्या थोपल्या जातात, काही त्यांच्यावर नावं थोपली जातात. तीच त्यांची पुढे जाऊन आडनावं होतात. दुर्दैवाने त्यावेळेला ते लोक त्याला विरोध नाही करू शकत. अशी पण टोपण नावं आपल्याला आडनावं झालेली दिसतात. हे आडनावांचे 4 मूलभूत प्रकार तुम्हाला जगामध्ये कुठल्याही संस्कृतीमध्ये गेलात तरी तुम्हाला हे समानच आढळून येतात. परत एकदा सांगतो, अनुवंशिक आडनावं, स्थानिक आडनावं किंवा स्थानात्मक आडनावं त्याला म्हणतो आपण ते. तिसरं म्हणजे व्यावसायिक आडनावं जी व्यवसायावरून पडतात आणि चौथं म्हणजे टोपण आडनाव. जर तुम्ही तुमच्या आडनावाचा शोध घेत असाल तर आपलं आडनाव नेमकं यातल्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतं हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. यातलं अनुवंशिक आडनाव जे आहे ते अनुवंशिक आडनावांचा शोध घेणं तुलनेने सोपं आहे. त्यानंतर स्थानिक आडनावांचा शोध घेणं सोपं आहे. व्यावसायिक आडनावांचा शोध घेणं सोपं आहे. त्यानंतर टोपण आडनावांचा शोध घेणं सोपं आहे. म्हणजे उलटा जर विचार केला तर टोपण आडनावांचा इतिहास शोधणं सगळ्यात अवघड आहे. त्यानंतर व्यावसायिक आडनावांचा इतिहास शोधणं अवघड आहे. त्यानंतर स्थानात्मक आडनावांचा व्यवसाय शोधणं अवघड आहे. त्यानंतर अनुवंशिक आडनावांचं आडनाव शोधणं अवघड आहे. म्हणजे उलट्या क्रमाने गेला तर सगळ्यात जास्त अवघड टोपण नाव आहेत शोधण्यासाठी आणि सर्वात जास्त सोपी आहेत अनुवंशिक आडनावं शोधण्यासाठी. तर आता ही जी आडनावं आहेत ही आडनावं अनेक संस्कृतीमध्ये मी जसं म्हटलं तशी वेगळ्या वेगळ्या कारणासाठी ठेवली गेली. हे आडनावांचे प्रकार आहेत. पण या आडनावांच्या प्रकाराव्यतिरिक्त देखील आडनावांची कारणं पण आहेत की वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आडनावं वापरामध्ये आली. त्याच्यामुळे व्यक्तीला दिलेली आडनावं ही फक्त एकच असतील असं नाही. काही संस्कृतीमध्ये एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त आडनावं लावली जात असत. उदाहरणार्थ स्पॅनिश संस्कृतीमध्ये एखाद्या माणसाला वडिलांचं आणि आईचं दोघांचं आडनाव लावलं जातं. तशी कायदेशीर सक्ती पण आहे तिथे. काही ठिकाणी असं आहे की कुटुंबातल्या सदस्यांना आडनावं लावण्याची गरज नाही. काही ठिकाणी कुटुंबातले सदस्य वेगवेगळी नावं धारण करू शकतात. म्हणजे आडनावांचा तर विषयच नाही, तिथे आडनाव नाही लावलं तरी चालेल. पण 2 सदस्य म्हणजे मी आणि माझा भाऊ, माझ्या भावाचं नाव XYZ आहे आणि माझं नाव ABC आहे. या दोन्ही नावांचा एकमेकांशी काही संबंधच नसतो. अशी पण आडनावं आपल्याला काही ठिकाणी आढळून येतात. काही ठिकाणी कुटुंबातला जो सदस्य असतो त्याचा कुटुंबातला दर्जा काय आहे याच्यावर आपल्याला आडनावं बदललेली आढळून येतात. काही ठिकाणी असं पण आढळून येतं की आडनावं संयुक्त लावलेली असतात. म्हणजे 2 नावं एकमेकांना जोडून एक संयुक्त आडनाव तयार केलं जातं. या 2 नावांचा एकमेकांशी अर्थार्थी काही संबंध नसतो, पण काही कारणानं ती एकत्र जोडली जातात आणि आडनावं तयार होतात. अशा रीतीने त्या संस्कृतीच्या ज्या प्रथा, परंपरा आणि गरजा आहेत आणि जी कारणं आहेत आडनाव निर्माण करण्याची, त्या कारणांवरून पण वेगळी आडनावं आपल्याला निर्माण झालेली दिसतात. पण याचा अर्थ असा नाही की ही आडनावं होती, ही आडनावं जगात नेहमीच रूढ होती किंवा सर्व काळामध्ये आडनावं अस्तित्वात होती. आडनावं ज्या वेळेला अस्तित्वात आली त्यावेळेला त्याचं काही ना काहीतरी कारण असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं आडनाव आपण जे म्हणतो ते सगळ्यात पहिलं आडनाव ज्या कारणाने अस्तित्वात आलं ते कारण म्हणजे जनगणना होतं. चीनमध्ये इसवी पूर्व 2ऱ्या शतकामध्ये आडनावं रूढ आहेत. ही तिथल्या सम्राटाने ती आडनावं रूढ केली होती जनगणनेसाठी. ते आपण पुढं पाहणारच आहोत. पण आपण असं आत्तापुरतं लक्षात घेऊयात की पहिलं आडनाव जे रूढ झालं ती जनगणना करण्यामुळं, जनगणना करायची होती त्यावेळेला लोकांची आता विभागणी कशी करणार म्हणून चीनच्या सम्राटाला आडनावं त्यावेळेला पितृसत्ताक निर्माण करणं भाग पडलं. त्यानंतर रोमन साम्राज्यामध्ये एक 3 आडनावं लावण्याची प्रथा होती. त्यामुळे या 3 आडनावं नाही, माझ्याकडून चूक झाली बोलताना, सॉरी. 3 आडनावं नाही, 3 नावं लावण्याची प्रथा होती. त्यातलं जे शेवटचं जे नाव होतं ते शेवटचं नाव आडनाव म्हणून पुढच्या काळामध्ये युरोपमध्ये वापरात आलं. ज्या वेळेला रोमन साम्राज्य होतं त्यावेळेला रोमन साम्राज्याचा प्रभाव युरोपवर पसरलेला होता. त्यावेळेला ही रोमन ट्रिओ आडनावाची जी पद्धत होती ती लागू होत होती. नंतरच्या काळामध्ये इस्लामचा उदय झाला आणि चेंगीज खानाचं आक्रमण असेल, त्यानंतर अनेक अरेबिक आक्रमणं असतील, त्याचबरोबर जर्मनिक आणि पर्शियन आक्रमणं असतील युरोपवर झालेली, का प्रभाव वाढलेला असेल पर्शियन आणि जर्मन संस्कृतीचा. त्यामुळे मध्ययुगामध्ये ही जी रोमन काळामध्ये आडनावं लावण्याची प्रथा युरोपमध्ये होती ती मध्ययुगामध्ये आपल्याला
नाहीशी झालेली दिसते. लोक परत एकदा एकच नाव वापरायला लागले स्वतःचं आडनाव टाकून. परंतु मध्ययुगीच्या उत्तरार्धामध्ये जशी औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेला मात्र औद्योगिक क्रांतीमुळं आता माणसांची खाणेसुमारी पद्धतशीरपणे करणं गरजेचं होतं. कारण पगार द्यायचा होता, सैन्य उभं करायचं होतं, पैसा उभा करायचा होता, अर्थव्यवस्था निर्माण करायची होती. त्यामुळे आडनावांची गरज प्रकर्षाने भासू लागली आणि मध्ययुगीच्या उत्तरार्धामध्ये परत आपल्याला ही आडनावं निर्माण झालेली दिसतात. अगदी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि पुढे पण पाहू एखाद्या व्हिडिओमध्ये. भारतामध्ये पण आपल्याला मध्ययुगात 14व्या शतकाच्या पासून पुढे मोठमोठ्या राजवाड्यांनी आडनावं लावलेली, म्हणजे त्यांची त्या काळातली जी ओळख होती ती आडनावासारखी वापरायला सुरुवात केली. आडनाव आपण ज्याला म्हणतो तसं नाही आज म्हणतो, पण ती एक ओळख आडनावांची सुरुवात आपल्याला 14व्या शतकामध्ये झालेली दिसते. सामान्यतः एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय असेल किंवा निवासस्थान असेल किंवा त्याची आनुवंशिकता असेल किंवा मगाशी म्हटलं तसं टोपण नाव असेल, ही सगळे प्रकार हळूहळू आपल्याला मध्ययुगामध्ये आडनावामध्ये रूपांतरित झालेले दिसून येतात. मात्र ही आडनावांची उत्पत्ती आहे, ही आडनावांची उत्पत्ती नक्की झाली केव्हा, म्हणजे हा आपण आडनावांचा प्रवास बघितला एक सर्वसाधारणपणे, पण नक्की उत्पत्ती झाली केव्हा, तर नक्की उत्पत्ती आडनावाची आपल्याला पहिल्यांदा ऐतिहासिक संदर्भामध्ये म्हणजे ऐतिहासिक कालखंडामध्ये म्हणतो आपण प्राचीन कालखंड ते पौराणिक कालखंड, पुराणात लिहिलेले ग्रंथ सोडून दिले तर ऐतिहासिक कालखंड जो आहे ज्यात पुरावे सापडतात त्यानुसार इसवी सन पूर्व 2852 मध्ये पौराणिक चीनी सम्राट जो होता त्याचं नाव होतं फुशी, त्याने वंशपरंपरागत कौटुंबिक नावं स्वीकारण्याचं फरमान काढलं होतं. मगाशी मी म्हटलं तसं जनगणना स्वीकारण्यासाठी. तर हा पहिला उल्लेख आपल्याला आढळतो की एखाद्या राजाने इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये चीनी सम्राटाने आडनावं पितृसत्ताक पद्धतीने लावण्याचं फरमान काढलं आणि त्याची अंमलबजावणी पण केली. युरोपमध्ये आता जर आलो आपण तर युरोपमध्ये सर्वात जुनं आडनाव होतं ते कुठंही नोंदवलं गेलं असलं त्याने काही फरक नाही पडत आहे, तरी पण पहिलं ज्याला आडनाव म्हणून ओळखलं जातं ते पहिलं आडनाव आयर्लंडमधील काउंटी गॅल्वे इथे 916 इसवी सन 916 म्हणतो आपण मध्ये आढळतं. आणि हे जे आडनाव होतं त्या आडनावाचं नाव होतं ओक क्लेरिक आयरिश भाषेमध्ये, त्याचा अर्थ ओक क्लेरी असं पण आपण त्याला म्हणतो. तर हे जे ओक क्लेरी हे युरोपमधलं पहिलं आडनाव म्हणून ओळखलं जातं. आता युरोपमधलं का, तर अमेरिका आणि बाकी खंडांचा शोध नंतर लागला, ऑस्ट्रेलिया वगैरे, आणि इतर जे खंड होते आफ्रिका वगैरे ते तेवढेसे सुधारलेले नव्हते, सुधारणा अजून व्हायच्या होत्या तिथे. त्यानंतर आशिया खंडामध्ये सतत युद्ध, त्यानंतर लुटालूट मारामार चालू होती, विकासाची तेवढी त्यावेळेला तिथे संधी नव्हती. आणि युरोप खंडामध्ये पण काही विकास होत होता अशातला भाग नाही, युद्ध मारामाऱ्या पण तिथे चालल्या होत्या, परंतु गरज आडनाव लावण्याची तिथे निर्माण झाली होती. त्या काळामध्ये वेगवेगळे पंथ संप्रदाय एकत्र येत होते, व्यवस्था काहीतरी निर्माण होण्याची गरज निर्माण झालेली होती. त्यामुळे हळूहळू लोक आडनावाकडे परत वळलेले आपल्याला दिसून येतात. परंतु मध्ये मी म्हटलं तसं मध्ययुगीन कालखंडामध्ये परत आडनावं नष्ट झाली आणि परत मध्ययुगाच्या अंताला परत आडनावं चालू झाली. आता ही आडनावं होती, ही आडनावं जरी चालू झाली तरी आडनावं एकाच प्रकारे लिहिली जात नव्हती, म्हणजे त्यामध्ये काही समानता नव्हती. आज समजा एखाद्या व्यक्तीचं आडनाव लिहायचं असेल, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं आडनाव पाटील आहे, तर पाटील आडनाव आपण कसं लिहितो, टला दुसरी वेलांटीच असते. तुम्ही जगात कुठेही गेला तरी पाटीलला तुम्हाला दुसरी वेलांटीच सापडते, त्यामध्ये शब्दलेखनाची काही चूक होणार नाही. परंतु जुन्या काळामध्ये समस्या अशी होती की आपल्या पूर्वजांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यामुळे एकच नाव वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं आढळतं. उदाहरणार्थ शेक्सपियर हे नाव असेल तर शेक्सपियर हे नाव आहे त्या काळामध्ये शेक्सपियरे, शाक्स्टाफ, सॅक्सपेरे, शॅगस्पेरे, शेकशाफ्टे आणि अगदी चॅक्सपेयर असं पण लिहिलेलं आपल्याला आढळतं. म्हणजे आडनावं लिहिली जात होती, परंतु ती लिहिणाऱ्यावर अवलंबून होती, तो काय लिहितो त्याच्यावर, सांगणाऱ्यावर अवलंबून नव्हतं. सांगणारा काय सांगेल, लिहिणारा जसं लिहिल तसं वेगवेगळ्या ठिकाणी आडनावं बदलत असतात. आपल्याकडे पण आपल्याला हे आडनावांचे वेगळे प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ फडणीस आणि फडणवीस हे एकच आडनाव आहे, पण लिहिणाऱ्याने फडणवीस लिहिलं तर काय करणार, किंवा मुजुमदार आणि मजुमदार याच्यामध्ये पण लिहिताना फरक पडतो. त्यानंतर देवनागरी लिपीतून मोडी लिपीत गेल्यावर मोडी लिपीमध्ये काही अक्षरच नाहीत देवनागरी लिपीतली, किंवा काही उच्चार मोडीमध्ये नाहीच आहेत ते, तर त्याच्यामुळे ते मोडीमध्ये जसे लिहिता येतील तसेच लिहावे लागतात. त्यामुळे देवनागरीतली आडनावं पण आपल्याला मोडीमध्ये लिहिताना बदललेली दिसून येतात. तर आडनावं तर निर्माण झाली, परंतु आडनावांचे उच्चार पण त्यावेळेला वेगळे होते. तुम्ही कुठल्या कालखंडात राहता, कुठे राहता, कुठल्या देशात राहता, शब्द तोच असला, आडनाव ते झालं तर उच्चार वेगळा होता. त्यामुळे उच्चारावरून पण ती आडनावं वेगळी होत असत. आणि उच्चार संपल्यानंतर त्याच्या पुढची जी गोष्ट होती ती म्हणजे लिखाण.
लिहिणारा काय लिहितो हे फार महत्त्वाचं होतं. बहुतेक जनता होती ती अडाणी होती, तिला लिहिता वाचता येत नसे आणि लिहिणारा काय लिहितो ते कळत पण नसे. त्याच्यामुळे भरपूर आडनावांचे घोळ आपल्याला जुन्या काळामध्ये झालेले दिसून येतात. तरी पण हे सगळे घोळ असतील तरी पण काही गोष्टी त्याच्यामध्ये कॉमन राहिल्या. जसं की मी मगाशी म्हणलो की आडनावांचे ढोबळमानाने 4 प्रकार पडतात. तर एखाद्या याच्यामध्ये आडनाव जे असेल ते वडिलांच्या नावावरून पुढे चालू ठेवलं जात असेल. म्हणजे जर जॉन्सनचा पुत्र असेल तर त्याला जॉन्सन म्हणलं जात असेल. त्यानंतर डोनाल्डचा पुत्र मॅक असेल तर मॅकडोनाल्ड म्हणलं जात असेल. ती अशी काही आडनाव आहे ती लिहिली जात असतात. किंवा काही लोकांनी काय केलेलं आहे की त्यांचं आडनाव जे आहे ते त्यांचं आडनाव त्यांचं जे निवासस्थान होतं जिथे ज्याला स्थानिक आडनाव म्हणतो ती निवडलेली दिसतात. उदाहरणार्थ ऑर्लिन्स. तर ऑर्लिन्स काय आहे? प्रांताचं नाव आहे. यॉर्क प्रांताचं नाव आहे. ॲटवूड म्हणजे जंगलामध्ये राहणारा. अशा रीतीने बरीच आडनावं लोकांनी निवडलेली आहेत. त्याचबरोबर व्यवसायावरून पण आडनावं वेगवेगळ्या देशांमध्ये निवडलेली आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ वीवर, हूपर, टेलर ही व्यवसाय दाखवणारे आडनावं आहेत. तर काही लोकांनी आडनावं आहेत ती आडनावं व्यक्तीच्या स्वरूपावर म्हणजे तो माणूस दिसतो कसा. आपल्याकडे पण एखाद्याला म्हणलं जातं अरे बुटका आहे, बुटके आहे तो. एखादा मोठा उंच असेल, लंबू आहे तो, लांबडा आहे तो असं म्हणलं जातं. तशी पण आडनावं आपल्याकडे आढळतात. तशी वेगवेगळ्या देशामध्ये पण आढळतात. उदाहरणार्थ लिटल रेड. एखादा कोणी लाल रंगाचा असेल, त्याचे केस लाल असतील, लहान दिसत असेल, लिटल रेड म्हणलं जात असेल. आर्मस्ट्रॉंग, जसे बाहू शक्तिशाली आहेत त्याला आर्मस्ट्रॉंग म्हणलं जात असेल. तर अशी पण आडनावं आपल्याला लोकांनी घेतलेली दिसतात. पण ही काय झाली की ही आडनावांची थोडक्यामध्ये माहिती झाली किंवा इतिहास झाला की आडनावं पडली कशी, आडनावांमध्ये फरक कसे निर्माण झाले वगैरे. आता थोडक्यात आपण काय करूया की जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये आडनावांची प्रथा कशी चालू झाली ते पाहूयात. मोजक्या देशामध्ये म्हणायचं कारण असं की जगातल्या सगळ्या देशांमधली जर आडनावं सांगायची म्हणली तर वेळ पुरणार नाही. आणि सगळ्या देशांच्या आडनावांमध्ये पण प्रथा परंपरा एवढ्या विचित्र आहेत आडनावांच्या की त्या सगळ्यांनी वर्णन करायच्या म्हणले तर प्रत्येक देशासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. त्याचबरोबर स्त्रियांची आडनावं हा पण एक वेगळा वादाचा विषय आहे किंवा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे कोणत्याही देशामध्ये तुम्ही गेला तर स्त्रीने कुठलं आडनाव घ्यावं, त्यानंतर तिने आधीचं आडनाव लावावं का, लग्नानंतर तिने पुरुषाचं आडनाव लावावं का, पतीचं आडनाव लावावं का, किंवा तिला स्त्रीवाचक कुठल्या शब्दाने उच्चारावं का, याचे पण वेगळ्या देशांमध्ये वेगळे वेगळे नियम आहेत. तर आता जे काही मी तुम्हाला देशांमधले प्रथा परंपरा आपण चर्चा करणार आहे किंवा मी सांगणार आहे त्याच्यामध्ये आपण स्त्रियांच्या आडनावांचा विशेष चर्चेला घेणार नाही. कारण स्त्रियांची आडनावं त्या देशामध्ये कशी बदलली हा विषय जर चर्चेला घेतला आपण आता या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ संपणारच नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत की त्या देशामध्ये आडनावं कशी अस्तित्वात आली आणि त्याचं थोडक्यात वैशिष्ट्य काय होतं, ही मोजक्या देशांची मोजकी वैशिष्ट्यपूर्ण आडनावं आपण बघणार आहे. थोडीशी सगळ्यांचा अभ्यास करता येणं शक्य नाही. जर आपल्याला हवं असेल तर आपण मला खाली कमेंट करून सांगू शकता की अमुक एका देशामध्ये आडनावं कशी निर्माण झाली. ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की सर या देशातल्या आडनावांचा इतिहास पण आम्हाला सांगा, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूयात. आता आपण काय करूयात की काही मोजक्या देशांचा आपण विचार करूयात की ते आडनावं पडली कशी काय. तर अर्थात जेव्हा आपण असा विचार करतो की देशामध्ये आडनावं पडली कशी काय तर पहिला विचार जो आपल्या मनात येतो, पहिला देश जो आपल्या मनात येतो तो म्हणजे चीन. कारण चीनमध्येच पहिलं आडनाव पडलं असं मगाशी मी म्हटलं. तर चीनची एक पौराणिक कथा आहे. त्या पौराणिक कथेनुसार 2000 ईसापूर्व, मगाशी मी वर्ष पण सांगितलं 2852, सम्राट फूशीपासून कुटुंबांची आडनावं सुरू झाली असं म्हणतात. त्याचं कारण जनगणना घेणे आणि जनगणनेच्या माहितीचा वापर करून प्रशासन व्यवस्था सुलभ बनवणे हे या चीनी सम्राट फूशी याचं उद्दिष्ट होतं. त्याच्यामुळे त्याने काय केलं की आडनावं ही लिहायला सुरुवात केली. उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी चीनमध्ये मातृवंशीय पद्धतीनं आडनावं लिहिली जात असत. म्हणजे शांग राजवंशाच्या काळात 1600 ते 1646 ईसापूर्व आडनावं ही नंतर पितृवंशीय लिहायला सुरुवात झाली. आणि आत्ताचा जर आपण विचार केला तर एका अनुमानानुसार 140 कोटींची चीनची लोकसंख्या आहे. तर या हिशोबाने म्हणजे 140 कोटी लोकसंख्या जर एखाद्या देशाची असेल तिथे किती आडनावं असायला पाहिजेत, भरपूर आडनावं असायला पाहिजेत, कोट्यवधी आडनावं असायला पाहिजे आपण म्हणू किंवा लाखामध्ये तरी असायला पाहिजेत. तरी पण लोकसंख्येच्या हिशोबाने पाहिलं तर चीनमध्ये सध्या फक्त आणि फक्त 6000 आडनावंच वापरात आहेत. आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे या 6000 आडनावांपैकी 86% लोकसंख्येच्या मध्ये किंवा 86% लोकसंख्या ही फक्त आणि फक्त 100 आडनावंच वापरते. म्हणजे चीनमध्ये 86% लोकसंख्येमध्ये 100 आडनावं लोकप्रिय आहेत. ही माहिती चीनच्या जनसुरक्षा मंत्रालयाच्या एका दस्तावेजाद्वारे समोर आलेली आहे. म्हणजे असं का झालं, 140 कोटीची लोकसंख्या
त्याच्यामध्ये 6,000च आडनावं, 6,000मध्ये पण 86% जनता फक्त 100चं आडनावं लावती. तर त्याचं कारण हे आहे की चीनचा जो इतिहास आहे तो चीनचा इतिहास स्थलांतर, राजकीय संघर्ष आणि युद्धांनी भरलेला असल्याने त्याचा थेट जो आपण म्हणतो प्रभाव लोकांच्या नावावर पण पडलेला आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेला नवे वंश अस्तित्वामध्ये येतात, नवे राजवंश अस्तित्वामध्ये येतात, नवीन शासक अस्तित्वामध्ये येतात, तेव्हा नव्या शासकांच्या काळात जुन्या गोष्टी सोडून देण्यात येतात किंवा सोडून द्यायला भाग पाडलं जातं. बऱ्याचदा त्याच्यामध्ये आडनावांचा पण त्याग करायला जनतेला भाग पाडलं जातं. काही वेळेला भाषेच्या दृष्टिकोनातून सोपं पडावं म्हणून नवीन नावं बदललेली दिसतात. काही वेळेला अंधश्रद्धेचा त्याग करण्याच्या हेतूने नावं बदललेली दिसतात. आणि ही सगळी कारणं एकत्र येऊन जुन्या आडनावांचा लोप पाहून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी भाषेच्या दृष्टीने सुलभ वापरायला व्हावीत म्हणून चीनमध्ये आपल्याला 6,000 आडनावांपैकी 100च आडनावं मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेली दिसून येतात. त्याच्यानंतर जर आपण थोडंसं मागे गेलो, कांस्ययुग किंवा लोहयुगामध्ये गेलो आपण, तर आमोरी किंवा आरामी म्हणून एक जमाती होत्या आदिवासींच्या. आपण त्यांना आदिवासी म्हणू शकतो, जंगलामध्ये राहणाऱ्या जमाती होत्या. वेगळे काही नाव देता येईल त्यांना, पण आपण भारतामध्ये आदिवासी म्हणतो म्हणून आपण आदिवासी म्हणूया. त्या मध्यपूर्वेमध्ये ह्या आडनावांना फार महत्त्व होतं आणि अजूनही आहे. तर 1800 वर्ष ईसापूर्वमध्ये कांस्य आणि लोहयुगाच्या सुरुवातीला आमोरी आणि आरामी जमातींमध्ये आदिवासी जे म्हणतो आपण ते निसंबांच्या प्रारंभिक स्वरूपामध्ये आडनावं वापरत असत असं आपल्याला आढळून येतात. आणि हे निसंब काय प्रकार आहे? निसंब म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी कुठे राहता त्या ठिकाणाची काहीतरी ओळख आडनाव म्हणून दाखवायची, याला निसंब म्हणतात सर्वसाधारणपणे. तर अशा पद्धतीने त्यावेळेला लोक स्वतःची ओळख पटवत होते, ज्यांना आज आपण आडनाव म्हणू शकतो. हा एक पुरावा आपल्याकडे आहे. त्यानंतर इराणची संस्कृती आहे. ही इराणची संस्कृती फार प्राचीन आहे, इराण देशाची आपल्याला माहिती आहे. प्राचीन इराणमध्ये पण आडनावे वापरली जात होती पर्शियन समाजामध्ये. परंतु ही जी आडनावं होती ही आडनावं बहुतेक वेळेला जो अभिजात वर्ग होता तिथला किंवा खानदानी वर्ग होता मोठा किंवा लष्करी वर्ग होता ज्याला मान सन्मान होता, हेच लोक आडनावं वापरत असत. सर्वसामान्य माणसं आडनावं वापरत नसत. पुढच्या काळामध्ये जेव्हा इस्लामिक कालखंड आला, त्या इस्लामिक कालखंडामध्ये 640 इसवी सन 640 ते इसवी सन 900च्या मध्ये असं म्हणू शकतो की सुरुवातीच्या इस्लामी कालखंडामध्ये एक आश्रयवाद आपण म्हणू शकतो की एखाद्याला आश्रय देणे किंवा एखाद्या गोष्टीच्या आश्रयाने आडनाव सांगणे. म्हणजे एखादी व्यक्ती असेल तर ती एखाद्या शहरामध्ये राहत असेल तर त्या शहराच्या आश्रयाने तिचं नाव सांगणे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक प्रसिद्ध विद्वान जो होता रजेस म्हणून, त्याला रजेस अल राजे असं म्हणलं जायचं 865 ते 925 इसवी सनमध्ये. तर रजेस अल राजे असं का म्हणलं जायचं? कारण तो इराणच्या रे शहरामधून आलेला होता, म्हणून त्याला रजेस अल राजे की रे शहरातून आलेला असा तो विद्वान ग्रस्त असं त्याचं नाव पडलेलं होतं. त्यानंतर लेवंटमध्ये आडनाव जे होतं ते आडनाव उच्च मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रचलित असलेलं आपल्याला दिसून येतं. ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याला अरबी आडनावांमध्ये इब्न हा शब्द वापरलेला दिसतो. त्याचा अर्थ सनाव असा होतो, म्हणजे अमुक एकाचा अमुक एक मुलगा. तर अरब कौटुंबिक टोळ्या होत्या, त्या टोळ्या त्यावेळेला काय करत असत की अमुक एखाद्याचा मुलगा म्हणून आडनाव सदृश ते शब्द वापरत असत, इब्न हा शब्द. किंवा एखाद्याची टोळी, एखाद्याचा व्यवसाय, एखाद्याचे पूर्वज, एखाद्याचं मूळ स्थान दर्शवण्यासाठी जो शब्द नावाच्या शेवटी जोडत असत त्याचा पण आडनावासारखा आपल्याला वापर केलेला आढळून येतो. परंतु हे जे नावाच्या शेवटी विशेषण जोडलं जात असे ते अरबस्थानामध्ये सर्वत्रिक जोडलं जात असं नसेल. सगळीकडे ती गोष्ट सामान्य नव्हती. काही काही ठिकाणी आपल्याला ही गोष्ट झालेली दिसते. उदाहरण द्यायचं झालं तर इस्लामच्या आगमनापूर्वी मेसोपोटेमियामध्ये अरब ख्रिश्चन जमातीचा एक महासंघ होता, त्याला निस्बा असं म्हणलं जात असे. त्याला अल इबादीद्वारे ओळखलं जात असे. म्हणजे त्या संघामध्ये राहणाऱ्या कुठल्याही माणसाच्या नावाच्या मागे अल इबादी हे नाव जोडलं जात असे. त्याच्यावरून कळत असे की हा जो मनुष्य आहे हा मेसोपोटेमियामध्ये राहणाऱ्या ख्रिश्चन अरब जमातीचा मनुष्य आहे. तर हे अशा प्रकारे हमदान इब्न अल अशद असं एक नाव आपल्याला आढळून येतं 874 AD. हा जो होता हा कर्मटियन इस्लामी इस्माईलवादाचा संस्थापक होता आणि त्याचं आडनाव करमात असं होतं. म्हणजे करमात ही गोष्ट त्याला आडनावासारखी वापरलेली आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की व्यक्तिवाचक आडनाव किंवा व्यक्ती वैशिष्ट्य काही ना काहीतरी सांगणं, एखाद्याचे लाल डोळे असतील, एखादा लहान पायाचा असेल तर एखादा आरामी शब्द त्याला तो आडनावसारखा त्या काळामध्ये चिकटवला जात असे. ही झाली अरबस्थानाची आणि इस्लामच्या कालखंडातली गोष्ट.
त्याच्यानंतर जर मागे आपण प्राचीन ग्रीस देशामध्ये गेलो तर प्राचीन ग्रीस देशामध्ये पण अमुक एखाद्याचा पुत्र असं एखाद्याला नाव ठेवण्याची सवय होती किंवा एक आपण म्हणतो की ती पद्धत होती. उदाहरणार्थ ॲरिस्टॉटलीजमध्ये असं लिहिलेलं आहे की लिसिमासिक असा एक आपल्याला एका व्यक्तीचं नाव आढळतं. हे लिसिमासिक काय आहे? लिसिमासिक म्हणजे एक जननात्मक एकवचनी रूप आहे. त्याचा अर्थ असा होतो की लिसिमाकसचा मुलगा. लिसिमाकसचा मुलगा म्हणजे लिसिमासिक. तर त्या लिसिमासिकचं मूळ नाव वेगळं होतं, पण तो आडनावासारखा लिसिमासिक हा त्याच्या पुढे वापरत असे किंवा त्याला त्या नावाने ओळखलं जात असे. अजून उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण ज्याला ओळखतो तो ग्रीकचा प्रसिद्ध जगज्जेता सम्राट अलेक्झांडर. तर अलेक्झांडर द ग्रेटला आपण हेराक्लिट्स या नावाने ओळखलं जात असे. आता हेराक्लिट्स म्हणजे काय आहे? तर अलेक्झांडरचा जन्म हेराक्लिसच्या वंशामध्ये झाला होता. तो हेराक्लिसचा वंशज होता म्हणून त्याला हेराक्लिडस म्हणून ओळखलं जात असे आणि ते त्याच्या आडनावासारखं वापरलं जात असे. अजून एक नाव अलेक्झांडरला जोडलेलं होतं ते म्हणजे कॅरेनॉस किंवा कॅरेनस किंवा कॅरेनस या राजवंशाच्या नावाने तो ओळखला जात असे, कारण तो ज्या राजवंशामध्ये जन्माला आलेला होता त्या राजवंशाचा जो संस्थापक होता तो संस्थापक कॅरेनॉस किंवा कॅरेनस होता आणि हेराक्लिडसचा तो वंशज होता. म्हणजे कॅरेनस या राजवंशामध्ये जन्मलेल्या हेराक्लिड या व्यक्तीचा तो वंशज होता, हेराक्लिसचा वंशज होता म्हणून त्याला हेराक्लिडस म्हणलं जात असे आणि राजवंशाच्या संबंधाने त्याला कॅरेनस असं म्हणलं जात असे. ह्या दोन पदव्या त्याला मिळालेल्या असतात ज्या आडनावासारख्या पण त्या काळामध्ये वापरल्या जात असतात. आज आपण ज्याला आडनाव म्हणतो तशा पद्धतीने तेव्हा त्याला आडनाव म्हणलं जात नसे. त्यानंतर प्राचीन जो ग्रीक धर्मग्रंथ आहे होमर, जो आपल्याला महाभारत किंवा आपण आजच्या काळामध्ये रामायण आपले जे महाग्रंथ आहेत पौराणिक, त्याच्यासारखं होमर हा लिहिलेले जे महाग्रंथ आहेत त्या होमरच्या ओडिसी किंवा इलिडियस या महाग्रंथामध्ये पण अनेक पात्रांसाठी आपल्याला हे अशा पद्धतीची औपचारिक ओळखीची उपनामं वापरलेली दिसून येतात. औपचारिक ओळखीची उपनामं म्हणजे काय? कोणतरी कोणाचा तरी मुलगा, कोणतरी कुठल्या तरी वंशजाचा मुलगा, कुठल्या तरी राजवंशाचा वंशज, ही जी ओळख आहे ती कुठल्या नाही कुठल्या नावाने त्या व्यक्तीच्या नावाच्या मागं चिकटवलेली जात असे. अर्थातच ही जी ओळख चिकटवली जात असे ती चिकटवणं तेव्हा काही बंधनकारक नव्हतं की प्रत्येक माणसाच्या मागं तशी त्याची ओळख चिकटवलीच पाहिजे. पण एखादा प्रसिद्ध व्यक्ती असेल तर त्याचा अजून गौरव करण्यासाठी किंवा महिमामंडन करण्यासाठी अशा प्रकारची नावं वापरली जात असत, परंतु ती सार्वत्रिक नव्हती, बंधनकारक नव्हती. आणि आजच्या संस्कृतीमध्ये जसं आपण म्हणतो की मी माझ्या वडिलांच्या संपत्तीमध्ये किंवा पितृक संपत्तीमध्ये मला काही ना काहीतरी हक्क मिळतो किंवा मला काही ना काहीतरी वारसा मिळतो. तो वारसा संपत्तीच्या रूपाने असेल, तो वारसा पराक्रमाचा असेल, मागच्या काही माझ्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कर्मांचा असेल. तर वारसा ही गोष्ट ग्रीकमध्ये अस्तित्वामध्ये नव्हती. जरी ती वंशाची नावं लोक लावत असत, पूर्वजांची नावं लावत असत आडनावासारखी, तरी त्याने ते लावलं म्हणजे त्याला तो वारसा मिळेलच असं नाही किंवा हक्क मिळेलच संपत्तीमध्ये, असं काही ग्रीक काळामध्ये नव्हतं. पुढची जी आडनावांची पद्धत आपण ज्याला म्हणतो, मागाशी मी तिचा उल्लेख केला होता, ती म्हणजे रोमन ट्रिया पद्धत. आता रोमन ट्रिया नॉमिना पद्धती नेमकी काय होती? रोमन ट्रिया नॉमिना म्हणजे 3 नावं लावण्याची रोमन पद्धत. म्हणजे एखाद्या माणसाची ओळख पटवण्यासाठी 3 नावं लावण्याची जी रोमनमध्ये पद्धत विकसित झालेली होती त्या पद्धतीला रोमन ट्रिया पद्धत असं म्हणत असत. आणि ही जी पद्धत होती ही सुमारे 14व्या शतकाच्या कालावधीमध्ये रोमन आणि इटलीचे काही लोक होते, ते वैयक्तिक आणि कौटुंबिक नावाच्या मिश्रणाने निर्माण केलेली ही त्यांची पद्धत होती. ही पद्धत युरोप आणि भूमध्य समुद्राच्या संस्कृतीद्वारे त्यावेळेला जे इतर लोक राहत होते, रोमन आणि इटलीचे लोक सोडून, त्यांच्या नामकरण प्रणालीपेक्षा वेगळी पद्धत होती. म्हणून पारंपरिकपणे या पद्धतीला ट्रिया नॉमिना म्हणलं जात असे. त्यातही रोमन ट्रिया नॉमिना म्हणलं जात असे, म्हणजे रोमन लोकांनी 3 नावांची अस्तित्वात आणलेली पद्धत. तर ही जी पद्धत होती या पद्धतीमध्ये प्रामुख्याने 3 घटक होते. पहिला घटक म्हणजे प्रिनोमेन, दुसरा घटक म्हणजे नोनेम आणि तिसरा घटक म्हणजे कॉग्नोमेन. ह्या 3 पद्धतीने 3 घटक एकत्र करून ही नावं लावता लावता ही पद्धत इसवी सन पूर्व 7व्या शतकाच्या शेवटी एक नाव ठेवण्याच्या पद्धतीची किंवा नाव लावणाऱ्या पद्धतीची एक भाग म्हणून विकसित झाली आणि रोमन सभ्यतेचं एक वैशिष्ट्य बनली. म्हणजे कोणताही रोमन मनुष्य असेल, त्याची ओळख पटवायची असेल, त्याला जर ही 3 नावामध्ये त्याने त्याचं नाव नाही सांगितलं, म्हणजे मी माझं नाव सांगताना माझं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशी 3 नावं सांगतो, ही ट्रिया पद्धत ही रोमन पद्धतीमधून आलेली. याची आपली आधुनिक पद्धत जी आपण वापरतो ती त्या काळातल्या रोमन पद्धतीमध्ये आलेली होती. ती त्या रोमन सभ्यतेचं वैशिष्ट्य मानलं जायचं. एखाद्या माणूस जर त्याचं मोठा मनुष्य असेल रोमन काळामध्ये, तो त्याचं नाव या 3 नावांच्या मदतीने सांगू शकत नसेल, तर त्याला
मोठा माणूस किंवा आपण म्हणतो की प्रतिष्ठित माणूस समजला जात असेल. ही पद्धत होती. ही पद्धत जरी रोमन काळामध्ये उपलब्ध झाली होती तरी मी मगाशी म्हटलं तसं मध्ययुगामध्येही नष्ट झाली. कारण पर्शियन आणि जर्मनिक संस्कृतीचा प्रभाव वाढला, रोमन साम्राज्य नष्ट झालं. ह्या दोन संस्कृतीचा प्रभाव वाढल्यामुळे मध्ययुगामध्ये ही पद्धत नष्ट झाली. परत लोक एकच नाव लावायला लागले. परंतु मध्ययुगाच्या अंताला परत ही पद्धत निर्माण झाली, परत नव्याने आली आणि युरोपियन नामकरण पद्धती ज्याला आपण म्हणतो 3 नावं लावतात तिच्या विकासावर या पद्धतीचा खोलवर पगडा पडलेला होता. त्यामुळे आधुनिक जी पद्धत निर्माण झाली, आज आपण नावं लावतो की प्रथम नाव, द्वितीय नाव, आडनाव, या पद्धतीचा जो उगम आहे जो पाश्चात्य पद्धतीमध्ये झाला, तर पाश्चात्य पद्धतीमध्ये पण हा उगम या रोमन पद्धतीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. ते रोमन पद्धतीचं जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण काय करूया की जो प्रसिद्ध रोमन सम्राट होता आणि सेनापती होता त्याच्या नावाचं उदाहरण घेऊया. तर त्याचं नाव होतं गायस जुलियस सीझर. आता गायस जुलियस सीझर काय, याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं रोमन ट्रियानॉमिया पद्धतीमध्ये प्रिनोमेन आपण ज्याला म्हणतो, प्रिनोमेन म्हणजे नाव की त्या व्यक्तीचं मुख्य नाव. त्यानंतर नो नेम ज्याला म्हणतो म्हणजे नाम ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे कुळाचं नाव, म्हणजे त्या व्यक्तीच्या नावानंतर त्याच्या कुळाचं नाव येणार. आणि शेवटी जे येत असे ते म्हणजे कॉग्नोमन. तर की कॉग्नोमन म्हणजे टोपण नाव किंवा कुटुंबाचं नाव. आता आपण जर गायस जुलियस सीझर हे नाव घ्यायचं म्हटलं तर गायस हे प्रिनोनेम आहे, म्हणजे त्याचं मुख्य नाव आहे व्यक्तीचं. नो नेम ज्याला आपण म्हणतो किंवा नाम ज्याला म्हणतो आपण मधलं नाव ते म्हणजे ज्युलियस. ते ज्युलियस जे आहे ते ज्युलियस तो कुठल्या वंशाचा होता तो त्याचा वंश सूचित करतं. त्याच्यानंतर कॉग्नोमन जे आहे सीझर, तर सीझर हे त्याला मिळालेली उपाधी किंवा टोपण नाव आहे हे सूचित करतं. अशा रीतीने हे रोमन काळामध्ये आपण म्हणतो की ही जी रोमन ट्रियानॉमिना पद्धत होती, ही रोमन ट्रियानॉमिना पद्धत प्रचलित झाली 7व्या शतकापर्यंत, मध्ययुगामध्ये नष्ट झाली आणि मध्ययुगाच्या अंताला परत प्रचलित झाली, परत नव्याने प्रचलित झाली आणि युरोपियन खंडावर तिचा प्रभाव पडला, पाश्चात्य खंडावर प्रभाव पडला. पाश्चात्य संस्कृतीने ही 3 नावं लावण्याची प्रथा स्वीकारली. त्याच्यातूनच शेवटचं नाव आडनाव त्याचा उदय झाला. नंतर इंग्रज भारतामध्ये आले आणि आपण पण ही इंग्रजांकडून 3 नावं लावण्याची पद्धत स्वीकारली. संपूर्ण जगामध्ये आज पासपोर्टची गरज लागते, तर पासपोर्टसाठी 3 नावं लावावी लागतात सगळीकडे. तुमची नसतील, तुमच्या संस्कृतीमध्ये नसतील तर काहीतरी नाव लिहावं लागतं टोपण तिथे, त्याच्याशिवाय तुम्हाला पासपोर्ट मिळत नाही. म्हणजे आज ही काय झालेली वैश्विक पद्धत झालेली आहे नाव आडनाव लावायची. तर या वैश्विक पद्धतीचा उगम या रोमन पद्धतीमध्ये आहे. मगाशी मी म्हटलं तसं की ही नावं नष्ट झाली, परत आली. परत यायचं कारण असं झालं की 7व्या शतकापर्यंत ही पद्धत प्रचलित होती की रोमन ट्रियानॉमिना पद्धत प्रचलित होती. नंतर पर्शियन जर्मनिक जमातीचा प्रभाव वाढल्यानंतर ती नष्ट झाली. परंतु नंतरच्या काळामध्ये आर्मेनियन संस्कृतीचा प्रभाव वाढायला लागला. 10व्या शतकापर्यंत आर्मेनियन लष्करी अभिजात वर्गाचा कौटुंबिक संबंध परत एकदा रोमन साम्राज्याबरोबर आला. त्यानंतर रोमन समाजामध्ये ही आडनावं परत एकदा प्रकट झाली आणि कौटुंबिक नावं वापरण्याची प्रथा युरोपमध्ये आणि युरोपमधून हळूहळू आधुनिक युगात आपल्या सर्वांपर्यंत जगापर्यंत येऊन पोहोचली. जेव्हा ही प्रथा आपल्यापर्यंत येऊन पोहोचली तेव्हा इंग्लंड भाषेमध्ये सगळ्यात आधी तिचा अवलंब करण्यात आला किंवा स्वीकार करण्यात आला. तर इंग्लंडमध्ये ही आडनावं लावण्याची प्रथा होती ती एकदम स्वीकारली गेली नाही, ती क्रमाक्रमानं क्रमशः वेगवेगळ्या काळामध्ये स्वीकारली गेली. ही इंग्लंडमध्ये नावाच्या कमतरतेमुळं इसवी सन 1000मध्ये आडनावाची सुरुवात झाली. म्हणजे ही आडनावं स्वीकारण्याची प्रथा सगळ्यात आधी इंग्लंडमध्ये कधी सुरू झाली? इसवी सन 1000मध्ये. त्यावेळेला नावांची कमतरता होती म्हणून आडनावं लावायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पुढे 6 शतके ही प्रथा चालली. म्हणजे आपण म्हणू शकतो की 1006 सालापर्यंत ही प्रथा पुढे चालू राहिली किंवा 1600 वर्षापर्यंत ही प्रथा चालू राहिली. शतकापर्यंत म्हणतो आपण, 6 शतक म्हणजे 1600 शतकापर्यंत ही पद्धत चालू राहिली. काही संस्कृतीमध्ये ही 20व्या शतकापर्यंत पण आडनावाचा इतिहास सुरू नव्हता. म्हणजे ब्रिटनमध्ये ही पद्धत 1000 वर्षी इसवी सन 1000ला चालू झाली आणि 16व्या शतकापर्यंत चालू होती. त्याच वेळेला जगामध्ये काही ठिकाणी 20वं शतक उजाडलं तरी पण आडनावं लावायची प्रथा चालू नव्हती. इंग्लंडमध्ये ज्या वेळेला नॉर्मन लोकांनी विजय मिळवला इंग्लंडवर, त्यावेळेला नॉर्मन्स लोकांनी ही प्रथा 1066मध्ये इंग्लंडमध्ये आडनावं लावायची वापरात आणली. पण ती मी मगाशी म्हटलं तसं एकाच वेळेला ती वापरात आली नाही किंवा एकाच वेळेला एकदम ही प्रथा चालू झाली नाही. कोणीतरी राजाने नियम बनवला तसं हळूहळू ही प्रथा चालू झाली. सुरुवातीला काही लोकांनी आडनावं लावली, काही लोकांनी लावली नाही. काही लोकांनी आडनावं लावली, ती वारंवार बदलली सारखी. काही लोकांनी टाकून दिली, परत आडनावं नकोच आम्हाला म्हणले, आम्ही आमचं मूळच नाव लावणार म्हणले.
काही लोकांनी परत ती प्रथा स्वीकारली. असं करता करता कधीतरी एकदा अखेरीस कुटुंबातील सर्व लोक कुठल्या तरी एकाच आडनावाला चिकटून राहू लागले. मग ते आडनाव आनुवंशिक असेल, स्थानिक असेल, व्यावसायिक असेल किंवा टोपण नाव असेल. शेवटी लोकांनी मनाचा निर्धार केला की आता आडनाव लावणं गरजेचं आहे. बस आपण फारच गोंधळ उडतो या सगळ्या गोष्टीने. आडनाव लावायचं नाही लावायचं, टाकून द्यायचं, मनाला येईल ते करायचं. अव्यवस्था माजते आहे, प्रशासन सुधारत नाही. त्यामुळे म्हणून लोकांनी काय केलं, शेवटी ठरवलं की आडनावं लावायला सुरुवात करायची. आणि सर्वात आधी इंग्लंडमधल्या अभिजात वर्गाने ती आडनावं वापरायला सुरुवात केली. नंतर हळूहळू उर्वरित समाजामध्ये पण तळागाळापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, सर्वसामान्य माणसांपर्यंत त्या आडनावांचा प्रसार झाला आणि त्यांनी पण आडनावांचा स्वीकार केला आणि आडनावं लावायला सुरुवात केली. इसवी सन 1400 पर्यंत बहुतेक इंग्रजी कुटुंब तसेच सकल प्रदेशातील स्कॉटलंडमधील कुटुंब ही अनुवंशिक आडनावं वापरत होती, म्हणजे वडिलांकडून आलेली आडनावं वापरत होती. स्त्रिया ज्या होत्या त्या स्त्रियांनी पत्नी म्हणून पतीचं आडनाव वापरायला सुरुवात केली, जसं आपण आधुनिक काळात म्हणतो तसं. राजा जो होता इंग्लंडचा हेनरी 7वा, त्याने 1491 ते 1597 सालामध्ये इसवी सन मुलांची नावे वडिलांच्या आडनावाने नोंदवण्याचा आदेश दिला. म्हणजे आता काय झालं की ही गोष्ट राजाच्या आदेशाने कायदेशीर झाली की मुलाचं नाव असेल ते वडिलांच्या नावानेच नोंदवायचं, आडनाव म्हणून लावून. मग आज जे आपण नवीन काळातली प्रथा म्हणतो, आधुनिक काळातली, तिचा इंग्लंडमध्ये अशा रीतीने रोमन ट्रिया नॉमिना पद्धतीचा स्वीकार करून इंग्लंडमध्ये 16व्या शतकापर्यंत ती प्रथा, आज आपण आधुनिक आडनावं जी लावतो ती बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण जर अमेरिकेचा विचार केला तर युनायटेड स्टेट्सच्या अभ्यासानुसार, युनायटेड स्टेट्सचा जो सेन्सस ब्युरो आहे त्याच्या अभ्यासानुसार इसवी सन 2000मध्ये अमेरिकेमध्ये सर्वात जे सामान्य आडनाव होतं, म्हणजे जास्तीत जास्त वापरलं जाणारं आडनाव होतं ते म्हणजे स्मिथ. म्हणजे 2.3 दशलक्ष लोक, म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 1% लोक होते. प्रत्येकी 1 दशलक्ष लोकांपेक्षा जास्त लोकांनी जॉन्सन, विल्यम्स, ब्राऊन, जोन्स, मिलर, डेव्हिस या अतिरिक्त 6 आडनावांपैकी एक आडनाव वापरलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी 7 आडनावं आहेत, स्मिथ आडनावाबरोबर सर्वात जास्त स्मिथ, त्यानंतर जॉन्सन, विल्यम्स, ब्राऊन, जोन्स, मिलर आणि डेव्हिस ही 7 आडनावं US म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 4% आहेत. याचा अर्थ प्रत्येक 25 लोकांपैकी एका माणसाचं आडनाव अमेरिकेमधल्या या 7 आडनावांपैकी एक आहे, असं अमेरिकेच्या आडनावामध्ये आपल्याला आढळून येतं. अमेरिका हा देश युरोपियन लोकांनीच जिंकला आणि नंतर वसवला. त्यामुळे इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये जी आडनावांची प्रथा होती, जो इतिहास होता, तोच तिकडे पुढे जाऊन रूपांतरित झाला. त्यामुळे नव्याने काही सांगायची गरज नाही. अजून जे वैशिष्ट्यपूर्ण देश आहेत असेच आडनावांचे, जसं मी म्हटलं की इथे स्मिथ आडनाव फार आढळतं युरोपमध्ये, तर आपल्याला असं वाटतं की बहुतेक इंग्रजी भाषिकांना असं वाटतं की स्मिथ हे केवढं मोठं महान आडनाव झालं, किती लोक स्मिथ आडनाव लावतात. परंतु त्याच्यापेक्षा एक मोठं आडनाव वापरात आहे एका देशामध्ये, ते म्हणजे व्हिएतनाम. व्हिएतनाममध्ये परंपरेनुसार फक्त 100 आडनावं आहेत. म्हणजे आपण चीनमध्ये 6000 आडनावं आहेत, त्यातली 100 आडनावं लोकप्रिय आहेत असं म्हणतो. परंतु व्हिएतनाममध्ये 6000 नाही, व्हिएतनाममध्ये फक्त 100च आडनाव आहेत परंपरेनुसार. आणि या 100 आडनावांपैकी देखील उत्तर व्हिएतनामच्या बाकनीय प्रदेशामध्ये एक सर्वे केला होता. त्याच्या अभ्यासानुसार अंदाजे 40% व्हिएतनामी लोक गुयेन हे एकच आडनाव वापरतात, किंवा त्याला ग्वेन असा पण त्याचा उच्चार होतो. गुयेन किंवा ग्वेन हे एकच आडनाव व्हिएतनाममध्ये लोक वापरतात असं आपल्याला आढळतं. आता त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की व्हिएतनाममध्ये जेव्हा एखादा राजा नवीन सत्तेवर येत असे, एखादं राजघराणं नवीन सत्तेवर येत असे, तेव्हा लोक जुनी आडनावं टाकून आपली त्या राजाचं आडनावच स्वतःचं आडनाव म्हणून वापरायला सुरुवात करत असत. ज्या वेळेला ही असं राजघराण्याचं आडनाव धारण करण्याची प्रथा होती, त्यावेळेला व्हिएतनाममध्ये जो शेवटचा राजवंश होता किंवा शेवटचा राजा जो व्हिएतनामचा होऊन गेला, त्याचं नाव गुयेन होतं किंवा त्याच्या राजवंशाचं नाव गुयेन होतं. त्यामुळे शेवटचं आडनाव जे मोठ्या प्रमाणामध्ये व्हिएतनाममध्ये लोकांनी स्वीकारलं ते गुयेन असं आहे. त्यामुळे साहजिकच 40% आज व्हिएतनाममध्ये आडनावं 100च आहेत व्हिएतनाममध्ये, त्यातली 40% आडनावं ग्वेन किंवा गुयेन अशी आहेत. एकाच देशामध्ये एकच आडनाव एवढ्या मोठ्या प्रमाणात असण्याचं हे एकमेव उदाहरण आहे. आपण जर स्पेन देशाचा विचार केला तर स्पेन देशामध्ये आपल्याला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत दिसते की स्पेन देशामध्ये पारंपरिक मार्ग जो आहे किंवा आधुनिक मार्ग जो आहे नोंदणी करण्याचा आडनावाचा, त्याच्यामध्ये 2 नावं व्यक्तीच्या नावामागं लावावी लागतात आडनाव म्हणून. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला
तिचं नाव लावताना तिचं वडिलांचं आडनाव आणि आईचं आडनाव हे पण दोन्ही जोडून लावावं लागतं त्या व्यक्तीच्या नावाच्या मागे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव समजा जॉस आहे, तर जोस या व्यक्तीचं वडिलांचं आडनाव गार्सिया आहे आणि आईचं आडनाव टॉरेस आहे, तर त्याचं नाव लावताना स्पेनमध्ये जोस गार्सिया टॉरेस असं लावलं जातं. म्हणून आपल्याला स्पेनमधली किंवा आडनावं मोठी दिसतात. आपल्याला वाटतं एवढी मोठी आडनाव काय आहेत, तर व्यक्तीचं नाव, वडिलांकडचं आडनाव आणि आईकडचं आडनाव. आता समजा आपण गृहीत धरूयात की जोस गार्सिया टॉरेस ही एक व्यक्ती आहे, पुरुष आहे, आणि एक स्त्री आहे मारिया अकोस्टा गोमेज. या दोघांनी लग्न केलं. तर या दोघांची नाव लावताना हे जोस गार्सिया टॉरेस आणि त्याच्या बायकोचं नाव लावताना मारिया अकोस्टा गोमेज असंच लावलं जातं. म्हणजे मारियाचे वडिलांचं नाव आणि मारियाच्या आईचं नाव हे तिचं आडनाव म्हणून लावलं जातं. नवऱ्याचं आडनाव ती घेत नाही. फार फार तर तिला मारिया दी गार्सिया असं म्हणलं जातं. म्हणजे गार्सियाची बायको मारिया असा तिचा उल्लेख केला जातो किंवा लिहिलं जातं, पण आडनाव जे रजिस्टर केलं जाते असंच केलं जातं. आता ह्या दोघांना जर एखादं मूल झालं, म्हणजे जोस गार्सिया टॉरेस आणि मारिया अकोस्टा गोमेज या दोघांना जर एक मूल झालं, तर त्याचं नाव समजा पाब्लो असं ठेवलं. तर मुलाचं नाव पाब्लो असेल तर तो वडिलांकडून वडिलांचं आडनाव घेतो पहिल्यांदा येणारं गार्सिया म्हणून, आणि आईकडून आईच्या वडिलांचं आडनाव पहिलं घेतो येणारं अकोस्टा म्हणून, आणि त्या मुलाचं आडनाव होतं पाब्लो गार्सिया अकोस्टा. अशी स्पेनमध्ये आडनावांची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे, ज्याच्यामध्ये आई आणि वडिलांचं दोन्ही नाव ठेवलं जातं. त्यानंतर रवांडा हा देश आहे. तर रवांडा या देशामध्ये, ज्याला तुम्ही पिक्चर बघितला असेल कधी, हॉटेल ऑफ रवांडा एक मोठा हॉलिवूड पट आहे, मूवी आहे, फेमस आहे तो, तर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर या आफ्रिका देशामधल्या आफ्रिका खंडामधल्या रवांडा या देशामध्ये आडनावांचा संदर्भ किंवा आडनावं ही शक्यतो देवाच्या संदर्भावरून लावली जातात. म्हणजे देवाचा काही ना काहीतरी संदर्भ त्या आडनावामध्ये असायलाच पाहिजे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर हाकीजिमाना. आता हाकीजिमाना म्हणजे काय? हाकीजिमाना म्हणजे देव बरे करतो असा त्याचा अर्थ होतो. दुसरं एक आडनाव आहे तिथे निशिमिराना. ते निशिमिराना म्हणजे काय? मी देवाचे आभार मानतो. त्यानंतर अजून एक आडनाव आहे की हव्यारीमाना किंवा हव्यारीमाना असं म्हणतात त्याला. त्याचा अर्थ काय होतो? देव जन्म देतो. म्हणजे तुम्ही रवांडामध्ये गेला तर काही झालं तरी त्या आडनावामध्ये देव काहीतरी करत असतो. हे रवांडाच्या आडनावाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण तिबेटमध्ये गेलो तर तिबेटमध्ये आपल्याला अजूनच वेगळ्या गोष्टी दिसतात. इथे नाव आणि आडनावात दोन्हीची काही झंझट नाही. इथे काही नियमच नाहीत की कोणी कुठलं नाव ठेवावं, कोणी कुठलं आडनाव ठेवावं. उदाहरणार्थ तिबेटमध्ये एका मुलाचं नाव ठेवलेलं आहे बौद्ध लामा असं लक्षात ठेवा. बौद्ध लामा असं नाव ठेवलेलं आहे असं लक्षात घ्या. तर बौद्ध लामा म्हणजे काय? बौद्ध एक वेगळं नाव आहे, लामा एक वेगळं नाव आहे. ते लामा काही त्याचं आडनाव नाही आणि बौद्ध हे काही त्याचं नाव नाही. कारण कुटुंबाचंच काही आडनाव नाही, ते आडनाव ठेवणार कुठून? कुटुंबाने एक नाव ठेवलं बौद्ध लामा. आता ही दोन नावं काय आहेत? ही वेगळी वेगळी निवडलेली आहेत. बौद्ध लामाच्या ऐवजी कोणी शिवलामा पण नाव ठेवू शकतं, कोणी त्याचं नाव बुद्ध कुलकर्णी पण ठेवू शकतं. विषय काही नाही त्याच्यामध्ये. मग ही दोन वेगळी वेगळी नावं कुठलीही जोडून, कुठल्याही देशातली कसलेही शब्द जोडून तिबेटमध्ये हे नाव जुळवलं जातं. तिथे आडनाव नावाची काही गोष्ट नसते. त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा एका कुटुंबामध्ये 4 भावंडं असतील तर 4 भावंडांच्या नावावरून कधी तुम्ही शोधू शकणार नाही की कुठल्या घरातले आहेत किंवा कुठल्या कुटुंबातले आहेत किंवा कुणाचे भाऊ बहीण आहेत. कारण आडनावच वेगळी वेगळी आहेत. त्यांचे नावच एकमेकांशी जुळत नाहीत. आडनाव नावाची गोष्टच नाही. त्यामुळे त्या 4 नावं जर तुम्ही कोणाला सांगितली तर तुम्ही तिबेटमध्ये ओळखू नाही शकत हे भाऊ बहीण आहेत, हे एकाच कुटुंबातले आहेत, एकाच वंशातले आहेत, एकाच घरातले आहेत, एकाच प्रांतातले आहेत. ही झंझटच नाही तिथे. दुसरं अजून एक गोष्ट तिबेटमध्ये काय चांगली आहे की एखाद्या माणसाला वाटलं की माझं नाव माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे बौद्ध लामा असं माझं नाव ठेवलं आहे, मला माझ्या वयाच्या 40शीला वाटलं की मला हे नाव नाही पाहिजे, मी बदलू शकतो. मी माझं नाव काही ठेवू शकतो वयाच्या 40शी नंतर. म्हणजे ही झंझटच नाही की ते आडनाव पाळलं पाहिजे, तेच असलं पाहिजे, ते ओळखलं पाहिजे, तसंच लिहिलं पाहिजे. कोणताही माणूस वयाच्या 40शी नंतर किंवा त्याला जेव्हा वाटेल तेव्हा, 40शी नंतर नाही, एखाद्याला 15व्या वर्षी वाटलं, एखाद्या 60व्या वर्षी वाटलं, नाव बदलू शकतो. त्याचं तो काही वेगळं नाव धारण करू शकतो. तिबेटमध्ये काय आहे, असा काही अडथळा आहे असं नाही आहे नावाचा, जो बाकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि तिबेटमध्ये लोक नावं बदलतात, पण त्यात नाव बदलणं ही काही असामान्य गोष्ट नाही. तिबेटमध्ये सामान्य गोष्ट आहे. लोक त्यांचे आयुष्यात आडनावं जे असतात किंवा नावं जे असतात, आडनाव हा विषयच नाही, जे नावं असतात ती केव्हाही बदलतात त्यांच्या जीवनकालामध्ये. तर हे तिबेटचं एक वैशिष्ट्य झालं. त्यानंतर तुर्की देशामध्ये आपण गेलो तर तुर्की देशामध्ये लोक आडनावच लावत नव्हते. 1935 सालामध्ये ज्या वेळेला तुर्कीमध्ये कायदा लागू झाला, त्या कायद्याने 1935 म्हणजे आत्ता तर 1935मध्ये आडनाव लावणं तिथं अनिवार्य केलं गेलं की तुम्ही कुठलंही आडनाव घ्या, तुमचं वंशजांचं घ्या, पूर्वजांचं घ्या, काही करा, पण इथून पुढे आडनाव लावायचं.
मग तुर्कीमध्ये लोकांनी काय केलं की त्यांच्या मनाला येईल ती आडनावं घेतली त्यांनी. त्यामुळे काही लोक तुर्कीमध्ये राहत होते ते तुर्की वंशाचे नव्हते, बाहेरचे होते. काही ख्रिश्चन होते, आर्मेनियन होते, दुसरे होते. तर गव्हर्नमेंटने त्यांच्यावर पण सक्ती केली. तुम्हाला आडनावं लावायची नसेल तर आम्ही सांगू ते आडनावं तुम्ही स्वीकारायची. म्हणजे काही लोकांवर सक्ती केली, काही लोकांनी स्वेच्छेने स्वीकारली, काही लोकांनी नाईलाजाने स्वीकारली. अशी तुर्कीमध्ये आडनावं लावली गेली. त्यामुळे त्या आडनावांचा पण काही बऱ्याचदा संबंध लागत नाही की आहेत कुठून, झाले काय कळत नाही. आडनावावरून काहीच कळत नाही की हा कुठला माणूस आहे, कुठल्या वंशाचा आहे, कुठला आहे, कसा आला, काय चाललं आहे, पत्ता लागत नाही. जो आपल्याकडे पत्ता लागतो आडनावावरून, तसं तुर्कीमध्ये होत नाही. जी गोष्ट तुर्कीची आहे तीच गोष्ट इस्रायलची. इस्रायल हा आपल्या मानवी इतिहासामध्ये स्थापन झालेला काही नव्या देशांपैकी एक आहे. म्हणजे त्यानंतर बांगलादेश स्थापन झालं, पण तुझे नवीन देश 19व्या शतकामध्ये उदयाला आले संपूर्णपणे नवीन ओळख घेऊन. त्यात इस्रायल एक देश आहे. तर इस्रायलमध्ये पण लोक आडनावं लावत नसतात. त्याचं कारण असं आहे की ज्यू लोक हे वेगळ्या वेगळ्या देशामध्ये राहत असत, वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वस्ती करत असत. त्यांचा स्वतःचा देश नव्हता त्यावेळेला. बऱ्याचदा त्यांना ज्या देशामध्ये राहत असत तिथे स्वतःची ओळख दडवून राहावं लागत असे, कारण ज्यू लोकांचा अनवनीत छळ केला जात असे त्यांच्या धर्मामुळे, जो ओळख त्यांची उघड झाली. त्यामुळे ज्यू लोक काय करत असत की ख्रिश्चन आडनावं घेऊन राहत असत, ज्या देशात राहत असत तिथलं आडनाव धारण करत असत. आणि ही ख्रिश्चनांनी वापरलेली आडनावं जी होती तीच कायम ठेवावी असं इस्रायल देश स्थापन झाल्यावर प्रयत्न होता की तुम्ही ते आडनाव वापरता एवढी वर्ष, तेच आडनाव पुढे लावा ना. आता काही लोकांनी त्याला नकार दिला की आम्ही नाही लावणार, आता आम्ही वेगळी आडनावं घेणार. मग त्यांनी काय केलं की त्यांना जी वाटतील ती आडनावं घेतली. उदाहरणार्थ रोसेंतल म्हणजे काय, गुलाबाची दरी. तर गुलाबाची दरी असं आडनाव एखाद्या माणसाने घेतलं कारण ते त्याला आधीचं त्याचं आडनाव नको होतं. काही लोकांनी मनाला येईल ती आडनावं घेतली, त्याला काही अर्थ नव्हता. म्हणजे एसेल्स्कोप म्हणजे गाढवाचं डोकं. एखाद्याला वाटलं मला नाव माझं एसेल्स्कोप ठेवायचं, ठेवलं त्याने त्याचं नाव. अशी पण इस्रायलमध्ये आपल्याला काही रंजक आडनावं नंतरच्या काळामध्ये आलेली दिसून येतात. मला हे काय झालं की हे काही देशांची आता मी म्हटलं तशी रंजक माहिती झाली. अशी प्रत्येक देशाची माहिती सांगायचं म्हणलं आपण तर प्रत्येक देशाचा स्वतःचा इतिहास, प्रत्येक देशाच्या स्वतःच्या प्रथा परंपरा, प्रत्येक देशाचा स्त्रियांचा वेगळा इतिहास, त्यांची संस्कृती वेगळी, त्यामुळे आडनावांचा इतिहास पण वेगळा. ते एकाच व्हिडिओमध्ये तर नाहीच, पण सगळे जर व्हिडिओ बनवायचे म्हणले सगळ्या देशांचे तर जेवढे देश आहेत तेवढे व्हिडिओ होतील त्याचे. तर ते तर काही आपल्याला वेळेअभावी शक्य नाही, ते म्हणून आपण इथे थांबणार आहोत. तर हे काय झालं की काही देशांच्या आडनावाचा इतिहास आपण पाहिला, परंतु ही आडनावं सर्व काळामध्ये सार्वत्रिक नव्हती. मी मगाशी म्हणलो तसं. उदाहरणार्थ आजही काही देशांमध्ये आडनावं वापरली जात नाहीत. आता हे देश कुठले आहेत, आईसलँड, त्यानंतर बर्मा जो आपल्या शेजारचा देश आहे, आपण त्याला ब्रह्मदेश म्हणतो, जावानीज आणि पूर्व आफ्रिकेतील अनेक गट कुटुंबांचा वापर करत नाहीत किंवा आडनावांचा वापर करत नाहीत आजही. त्याची कारणं वेगळी वेगळी आहेत. काही लोकांच्या संस्कृतीमध्येच ती आडनावं वापरण्याची प्रथा नाही म्हणून तो वापर करत नाहीत. काही लोक छळ टाळण्यासाठी किंवा राजकीय दबावाखाली कुटुंबाची आडनावं कधीकधी बदलतात. काही लोक काय करतात की एखाद्या जागी ते राहत नसतील, नवीन जागी राहायला गेले, त्यांनी स्थलांतर केलं तर स्थलांतर करायला सोयीचं व्हावं. काही लोक अवैध पद्धतीने स्थलांतर करतात, आपल्याला पकडलं जाऊ नये किंवा कोणाकडून आपलं छळ होऊ नये म्हणून पण काही लोक आडनावं बदलतात. याच्यामध्ये चिनी इंडोनेशियन किंवा चिनी थाई लोक आपल्याला दिसतात त्यांची आडनावं बदलताना. दुसऱ्या महायुद्धामध्ये पण नाझींकडून छळ होऊ नये म्हणून बरेच ज्यू लोक पळून गेले, ज्यू बरोबर इतरही बरेच लोक पळून गेले नाझींकडून छळ होऊ नये म्हणून. त्यांनी पण आपली ओळख पटवून म्हणून आडनावं बदललेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अनेक वांशिक गट असतात, ते आपल्या प्रबळ असतात सांस्कृतिकदृष्ट्या. अनेक वांशिक गट असतात ते आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतात. तर ते पण एकमेकांशी संतुलन राखण्यासाठी आपल्याला आडनावं बदलताना एकमेकांमध्ये दिसून येतात. काही लोकांना सक्तीनं आडनावं बदलायला भाग पाडलं जातं, काही लोकांना सक्तीनं आडनावं स्वीकारायला भाग पाडलं जातं. जसं आपण अमेरिकेमध्ये बघितलं की गुलाम लोक जे होते, अमेरिकेमध्ये जे गुलाम होते त्यांना सक्तीने मालकांची आडनावं घ्यायला लावली किंवा मालकांनी जी सांगितली ती आडनावं घ्यायला लावली. जे स्थानिक इंडियन लोक होते, रेड इंडियन लोक होते अमेरिकेमधले, त्या लोकांना पण जे बाहेरून लोक आले होते, युरोपियन लोक, त्यांची आडनावं सक्तीने घ्यावी लागली. अशा पद्धतीने काय झालं की काही ठिकाणी आडनावही सक्तीने घ्यावी लागली, बदलली गेली. काही ठिकाणी आजही ती आडनावं स्वीकारली गेली नाहीत. असा देशोदेशीच्या आडनावांचा रंजक इतिहास आहे. आणि हे सगळं रंजक इतिहास सांगायचं कारण काय की बरेच मित्र आपली विनंती करत असतात नेहमी की सर मराठी आडनावांचा इतिहास सांगा. मराठी आडनावांचा इतिहास सांगूच, आपण जाणूनच घेऊ, त्याच्यामध्ये काही वादच नाही, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. पण फक्त आपण मराठी करत बसतो, त्यातही मी करत बसलो, माझं कुटुंब, माझं आडनाव करत बसलो, तर आपल्याला आपल्या आडनावाचा पण उलगडा होत नाही नीट. ही आडनावं आली कुठून, जगामध्ये ती प्रथा पडली कशी काय, कुठल्या जगामध्ये काय चाललेलं आहे, कुठल्या काळापासून चाललेलं आहे, याच्यामध्ये आपण खोलात मागं गेलं पाहिजे. त्यातून कधीतरी आपल्याला आपल्या आडनावाचा पण उलगडा होऊ शकेल असं मला वाटतं. आपण अभ्यास परिपूर्ण केला पाहिजे नेहमी. आपण आपल्यापुरतंच पाहिलं तर आपल्याला उत्तर चुकीचं मिळण्याची शक्यता असते मित्रांनो. म्हणून आपण नेहमी काय केलं पाहिजे की आपला व्यास वाढवला पाहिजे ज्ञानाचा.
कुठल्याही विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल तरी, फक्त आडनावांचा नाही. आणि आडनावांचा करत असाल तर गरजेचं आहे व्यास वाढवणं, कारण आडनावा विषयच एवढा गुंतागुंतीचा आहे, व्यापक आहे, फसवा आहे. त्याच्यामध्ये अनेक वर्षानुवर्षीचा इतिहास आहे, स्थलांतरांचा इतिहास आहे, छळाचा इतिहास आहे, त्यानंतर गुलामगिरीचा इतिहास आहे. त्याचबरोबर आपण म्हणतो की वेगवेगळ्या संस्कृतींचा इतिहास आहे. तर आडनाव तुमचं जे आहे ते तुम्ही मागे किती जाऊन शोधाल तेव्हा जास्तीत जास्त 2 ते 4 पिढ्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. 4 पिढ्यांपर्यंतच तुमचं आडनाव आहे. मी तुम्हाला सांगतो की आज समजा माझं आडनाव आहे ओंबळे, तर ओंबळे या आडनावाचा मला जर शोध लावायचा तर मी मागच्या 5 पिढ्यांपर्यंतच लावू शकतो ओंबळे आडनावाचं. त्याच्या आधी माझं आडनाव काहीतरी दुसरंच असणार. कारण ही जी काही सामाजिक घुसळण होत असते, सांस्कृतिक घुसळण होत असते, ती दर 5 पिढ्यांनंतर वेगळीच काहीतरी होत असते. व्यक्तींची नावं वेगळीच काहीतरी असतात. त्याच्यामुळे जर आपल्याला खरोखर आपल्या पूर्वजांचं मूळ शोधत शोधत मागे जायचं असेल तर आपल्याला आपल्या समाजाचा इतिहास माहीत असले पाहिजे, आपल्या घराण्याचा इतिहास माहीत असला पाहिजे, त्याच्याबरोबर धर्माचा इतिहास माहिती असला पाहिजे, देशोविदेशीचा इतिहास माहिती असला पाहिजे. तर आपण कुठेतरी मूळ पूर्वज कोण होता त्याच्यापर्यंत सही सलामत पोचण्याची शक्यता निर्माण होते. पोचतो असं म्हणत नाही मी, पोचण्याची शक्यता निर्माण होते म्हणतो. मूळ पुरुषापर्यंत पोचणं एवढी सोपी गोष्ट नाही. आपण कुठून आलो आहोत ते, त्याच्यासाठी अनेक कसोट्या आहेत, अनेक चेकलिस्ट आहेत ज्या चेक करत जावं लागतं. ते कष्टाचं काम आहे. कधीकधी एखादा आडनाव महिनाभरामध्ये पण बऱ्यापैकी सापडतं, माग लागतो. काही आडनावाचा वर्षभर शोध घेतला तरी माग लागत नाही. काही वेळेला शोध घ्यायला गेला तुम्ही तर शोध घेऊन डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं होतं की मी वर्षभर शोधलं, माझ्या हाताला काहीतरी छोटंसंच लागलं. कधी काहीच हाताला लागत नाही. असं पण होतं आडनावांच्या शोधामध्ये. तर निराश व्हायची गरज नाही. आपण शोध घेऊ शकतो, पण तो शोध आपण काय केला पाहिजे, वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे घेतला पाहिजे. तर वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे शोध घ्यायचा याचा अर्थ असा नाही की भाटांनी काय लिहिले ते स्वीकारायचं नाही. त्याचा पण अभ्यास केला पाहिजे. जे भाटांनी लिहिलं आहे, ज्या कुंडलीमध्ये आहेत किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्या कुठे लिहिल्या असतील त्याचा पण अभ्यास केला पाहिजे. पण त्या गोष्टी ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झाल्या कधी स्वीकारल्या नाही पाहिजे. पुराव्याने आणि प्रमाणाने सिद्ध झाल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्या भाटांकडच्या नोंदी असतील किंवा ग्रामज्योतिषाकडची एखादी नोंद असेल किंवा आपले पूर्वज आपल्याला नेहमी काही ना काहीतरी सांगत असतात. मी माझ्या वडिलांना विचारलं, माझे वडील मला काहीतरी माझ्या आडनावाची कहाणी सांगत असतात, त्यांना त्यांचे वडील काहीतरी आडनावाची कहाणी सांगत असतात. ती जर कहाणी मोठेपणाची असेल, मला आज मोठेपणा मिळत असेल तर मी मोठ्याने सांगायला लागतो अशी अशी कहाणी आहे. माझे वडील किंवा त्यांचे वडील त्यांना जे काही सांगत असतील ते ऐकलं पाहिजे. ही गोष्ट खरी आहे, काही टाकून नाही दिलं पाहिजे. पण ते खरं असेलच असं नाही, ते वास्तवाला धरूनच असेल ना. त्याची चिकित्सा केली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. हा एक मोठा शोधाचा विषय. जर आपण कोणी असं काही आडनाव स्वतःचं शोधत असाल किंवा आपल्याला शोधायची गरज असेल तर या व्हिडिओच्या खाली एक फॉर्म आहे, ती फॉर्म भरून त्या पद्धतीने माहिती पाठवा. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीला किती किमान खर्च येऊ शकतो ते लिहिलं आहे. किमान खर्च आहे तो, तेवढं शुल्क आपल्याला द्यावं लागेल. कारण हे आडनावं शोधणं म्हणजे संशोधनाचा विषय आहे. बरीच माणसं त्याला कामाला लावावी लागतात, वेळ जातो भरपूर. तर किमान काही खर्च त्याला येऊ शकतो. तर आडनावं कोणी मनामध्ये असा विचार आणला असेल की मी माझ्या पूर्वजांचा इतिहास फुकटामध्ये शोधेल, तसं तर होणार नाही आजकाल. कारण ते एका माणसाचं काम नाही. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्याव्या लागतात, शोधावे लागतात, पुरावे गोळा करावे लागतात, पत्र गोळा करावे लागतात, वेळ जातो, माणसं कामाला लावावी लागतात, त्यांना त्यांचा पगार द्यावा लागतो. तर ह्या पद्धतीने ते काम होतं. तर आपल्याला खरोखर इच्छा असेल तर आपण तो फॉर्म भरून पाठवावं. जे काही करणं शक्य होत असेल किमान तो लाईव्ह टीम करणं ते आपण जरूर करू. कृपया कमेंटमध्ये कोणी लिहू नका की सर माझ्या आडनावाचा इतिहास सांगा. का कमेंटमध्ये लिहू नका की बरीचशी जी आडनावं असतात ती मुळामध्ये आडनावं नसतातच, ती पडनावं असतात. आता ते पडनावं काय असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आडनावं आणि पडनावं काय. त्याच्या आधी मी पडनावं पाहण्याच्या आधी दुसरा एक व्हिडिओ आपल्याला पाहावा लागेल. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आडनावांची विविधता किती आहे. महाराष्ट्र हे असं राज्य आहे आपल्या देशातलं एकमेव की जिथे आडनावांचा काही आगापिछा नाही. आडनावांना काही अर्थ लागत नाही, आडनावांचं काही निमित्तच नाही कुणाच्या माणसाला कुठलं आडनाव ठेवायला. म्हणजे इतर राज्यामध्ये आडनावांना काहीतरी आपल्याला एक सुसूत्रता दिसते. आडनावांमध्ये काहीतरी कारण दिसतं की आडनाव या कारणाने पडलं असेल. महाराष्ट्रामध्ये काही नियमच नाही. तर महाराष्ट्रामध्ये अशा आडनाव पडली का वेगळी? किती वैविध्य आहे महाराष्ट्राच्या आडनावांमध्ये ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण आडनाव आणि पडनावं काय ते पाहणार आहोत आणि मग आपण विचार करूया की लोक आडनावं शोधतात का, लोक आडनाव लावतात का, लोक आडनावं बदलतात का, त्याचा पण आपण थोडा विचार करणार आहोत. हा मोठा विषय आहे. जर खरोखर आपल्याला आपल्या आडनावांचा शोध घ्यायचा असेल तर मला मदत करायला जरूर आवडेल. आपल्या पूर्वजांचा इतिहासाचा शोध घ्यायला किंवा किमान लाईव्ह टीमच्या मार्फत आपण जरूर करू. पण कमेंटमध्ये तसंच लिहू नका. प्रत्येक आडनावाचा शोध घेताना शक्य नाही. जर आपल्याला तेवढा वेळ असेल, जर आपण गंभीर असाल तर या विषयाबद्दल, जर आपली काही खर्च करण्याची तयारी असेल, तो शोध घेण्यासाठी जो खर्च आहे तो एक्सेल शीटमध्ये जो आपण गुगल फॉर्म बनवलेला आहे तो गुगल फॉर्म भरून पाठवा आणि त्याच्यानुसार काही आपल्याला करता आलं तर आपण जरूर करण्याचा प्रयत्न करू.
तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, देशोदेशीच्या आडनावांच्या थोडक्यात आढावा घेतला आपण, धावता आढावा काहीच देशांच्या प्रथांचा आडनावं कशी पडली त्याची. तो जर आपल्याला आवडला असेल, जर आपल्याला काही नवीन माहिती कळली असेल तर जरूर कमेंट करून कळवा, कारण आपल्या ज्या कमेंट येतात त्याच पुढचं संशोधन करण्यासाठी प्रेरणा असतात. त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने किमान तुला चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून पुढचे पण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच काही ना काही प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला काही मदत करता येणं शक्य असेल, व्हिडिओ आपल्याला आवडत असतील, ज्ञान वाढत असेल, तर या चांगल्या कार्याला मदत करण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी आपण काही मदत करू शकता. गुगल पेच्या माध्यमातून करू शकता, फोनपे, पेटीएमच्या माध्यमातून करू शकता. नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसेलच. याच्या व्यतिरिक्त आपण चॅनलचे सबस्क्रायबर होऊ शकता. थँक्स बटन क्लिक करून पण मदत करू शकता. अनेक मार्ग आहे. छोटी मोठी मदत आपण जी करता त्याने बरीच पुस्तकं विकत घेण्यासाठी मदत होते, कारण पुस्तकांच्या किमती एवढ्या आवाढव्य आहेत की एखादा विषय मांडण्यासाठी कधी 7-7 हजार रुपयाची पुस्तकं विकत घ्यावी लागतात, त्याशिवाय विषय मांडता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण अगदी 100-200 रुपये जरी मदत केली, त्यातून एखादं पुस्तक विकत आलं तर ते घेता आलं तर तेवढाच भार हलका होतो. तेवढी पण आपण मदत करू शकतो. जर आपल्याला शक्य असेल जरूर करावी विनंती. पुढच्या भागामध्ये आपण म्हटलं तसं पाहूयात की आडनावांची जी आहेत, मराठी आडनाव जे आहेत त्यांच्यामध्ये प्रकार कोणते आहेत आणि त्यांच्यामध्ये एवढी विविधता काय आणि काय करायचं त्या विविधतेचं. आपल्याला आडनावांचं मूळ सापडत नाही, त्याचं कारण आडनावांनी विविधता आहे की मूळ आडनाव कुठतरी त्या विविधतेमध्ये दडून गेलेलं आहे. ते मूळ आडनावच पहिल्यांदा शोधावं लागतं. मग एखादी व्यक्ती तिचं आडनाव सांगते, लक्षात येतं की आडनाव नाही, हे पडनाव आहे. याचं मूळ आडनाव काय? जोपर्यंत मूळ आडनाव कळत नाही तोपर्यंत शोध कसं काय घेणार आपण पूर्वजांचं. तर ही विविधता काय आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सा करणारे, आपण म्हणतो की चिकित्सक वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारे, त्यानंतर चिकित्सक विश्लेषण करणारे आणि तर्कशुद्ध विवेचन करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमान तुला यूट्यूब चॅनेल. जय महाराष्ट्र, जगदंब.